नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा गेल्या जवळपास 1 महिन्यापासून दिवंगत नेते जे महाराष्ट्राचे अजितदादा यांच्या निधनाच्या पूर्वीपासून आपण एक गोष्ट सातत्याने मीडियावरती ऐकतोय आणि ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. मग आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेला जोर कधीपासून आला तर ते साधारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढल्या आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होतं की दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येऊन पुढं महाराष्ट्रामध्ये राजकारण करतील. पण दुर्दैवाने असं झालं की 28 जानेवारीला अजितदादांचं निधन झालं आणि त्यानंतरही जे काही पहिल्या वाटाघाटी होत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर त्या पद्धतीनं एकत्र काही वेगळं असं ते अजितदादा नंतर पण लढले. तर आता अजितदादा नंतर अजून माध्यमावरती चर्चेला पूर्णपणे बसलेला नाही. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही चर्चा पुन्हा चालू आहे. पण आता महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय, महाराष्ट्रातल्या जनतेला एक प्रश्न पडलाय, महाराष्ट्रातली जनता एक प्रश्न विचारते की दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा कोणाचा? दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा कोणाचा आणि त्यामध्ये सामान्य जनतेचा काय फायदा? तर याचं उत्तर काय आहे? यामध्ये सामान्य जनतेचा काहीही फायदा नाहीये. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचाच फायदा आहे. त्याच्यामध्ये जनता ह्या सर्व प्रकरणाला फक्त आणि फक्त एक राजकारण म्हणून पाहते आणि राजकारणामधली एंटरटेनमेंट म्हणायला हरकत नाही. कारण हे एकंदरीत चित्र पाहता हे जनतेला कुठंतरी खेळवत ठेवल्यासारखं आहे. कारण मीडियामध्ये एकच गोष्ट सातत्याने येते की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार. आता ह्या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये काही शरद पवार गटातले नेते आहेत, काही अजितदादांच्या गटातले नेते आहेत. अजितदादांच्या नंतर प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा हा जर कोणाच्या अधिपत्याखाली म्हणू शकतो आपण, कोणाच्या सहमतीने जर चालत असेल तर ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. तर या दोन नेत्याचं म्हणणं आहे की मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार हे दोन नेते म्हणतात की अजितदादा सोबत दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती अशी कधी मीटिंग झालीच नव्हती, अशी कधी चर्चा झालीच नव्हती. मग शरद पवार गटामधले काही जे नेते म्हणतात की अजितदादा सोबत जी मीटिंग झालेल्या होत्या काही 28 जानेवारीच्या पूर्वी, तर त्या मीटिंग मध्ये काही मीटिंग हे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती कन्फर्म मीटिंग झालेल्या होत्या. पण आता प्रश्न पडतो, मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना काय प्रॉब्लेम आहे? जर शरद पवार यांची राष्ट्रवादी मूळ आहे, ती राष्ट्रवादी विभागली गेली आणि तीच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत असेल तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना प्रॉब्लेम काय? यांचा विरोध का आहे? तर एकंदरीत जर पाहता राजकारण हे सगळ्या गोष्टी चेअरसाठी, खुर्चीसाठी हे राजकारण असतं आणि जर समजा दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सगळ्यात मोठा जो वाटा आहे सत्तेचा त्यामध्ये शरद पवार गटांना काहीतरी द्यावे लागणार, महामंडळ द्यावे लागणार, मंत्रिपद द्यावे लागणार. साहजिक आहे, केंद्रामध्ये एखादी पद दिलं जाऊ शकतं. मागं तर ही पण चर्चा होती अजितदादा असताना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद भेटणार, रोहित पवारांना इथे राज्यामध्ये मंत्रिपद भेटणार. ह्या जुन्या झाल्या, ह्या रिपीट माध्यमावरती ह्या चर्चा होऊन गेल्या. पण दोन राष्ट्रवादी काही एकत्र येत नाहीत. ही सेम परिस्थिती दोन शिवसेनेमध्ये होती. त्यावेळेस नवीन शिंदे गट बाहेर आलता, त्यावेळेस असंच चर्चा होत्या आणि माध्यमावरती तर होत्याच, पण लोकांमध्ये पण एक मोठ्या प्रमाणावरती संभ्रम होता की हे दोन शिवसेना मुळामध्ये एकच आहेत, हे राजकारण करतायत. पण कालांतराने काय ह्या गेलेल्या प्रवासाने एक सांगून टाकलं की आता हे दोन शिवसेना एकत्र येण्यासाठी वेगळ्या झाल्याच नव्हत्या. कारण हे 100% एक वेगळाच गट
शिंदेच्या आधिपत्याखाली बाहेर निघाला होता आणि त्या गटाने आपली जी राजकारणाची वचप आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केली. तर असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दिसून येत नाही. म्हणजे सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाच्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट तर 2 राष्ट्रवादी एकत्र येणारच नाहीत, हे तुम्ही लिहून ठेवा. दुसरी गोष्ट, आता ह्या चर्चा कधीपर्यंत होणार, तर येणाऱ्या 2, 2.5, 3 वर्षापर्यंत होणार. पुढली विधानसभा येईपर्यंत, लोकसभा येईपर्यंत ह्या चर्चा होत राहणार. आणि दुसरी गोष्ट, 2 राष्ट्रवादी एकत्र न येण्याचं कारण, जिथे आहेत ते दोन्ही तिथे सुखरूप आहेत. एक सत्तेमध्ये चांगला आहेत आणि एक सत्तेच्या बाहेर विरोधी पक्षामध्ये त्यांना चांगलं टिकून आहे. आणि तिसरी गोष्ट, जी घटना घडायला नाही पाहिजे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव, अजितदादा सारखा ओनर आणि एकदम लीडर नेता या महाराष्ट्राचा अचानक निरोप घेतो, हे दुःखद घटना आहे. त्यामुळे ह्याही राष्ट्रवादीचं भवितव्य हे अंधारात आहे. कारण ठामपणे आपण म्हणू शकत नाही, जरी करता अजितदादाची राष्ट्रवादी असेल तर अजितदादाच्या माघारी हे कुठपर्यंत पल्ला गाठू शकतात, शरद पवार साहेबांची एकंदरीत बघताची आताची जी नाजूक परिस्थिती, तर राष्ट्रवादीचंच भवितव्य कोणी सांगू शकत नाही. तर त्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या पूर्वी, विधानसभेच्या पूर्वी हे एकत्र येऊ शकतात. याच्या अगोदर ते एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ही चर्चा मात्र 2-2.5 वर्ष 100% होणार. आणि भविष्यामध्ये जर कोर्टामधनं, हायकोर्टामधनं, सुप्रीम कोर्टामधनं जर कोणता असा काही निकाल आला पक्षावरती, चिन्हावरती, तरच हे विलिनीकरण होण्याचे चान्सेस आहेत. राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो, त्याच्या आधीमध्ये तरी हे काही विलिनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही आणि होणार पण नाही. हे फक्त मीडियामध्ये हे चर्चेली जाणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टीची चर्चा होणार, दररोज चर्चा होणार, दररोज एखाद्याचं स्टेटमेंट येणार. रोहित पवार काहीतरी वेगळंच म्हणणार, सुनील तटकरेंचं काहीतरी वेगळंच असणार, प्रफुल्ल पटेलचा वेगळंच काहीतरी असणार. तर त्यामुळे एकत्र येण्यावरती कोणताही ठाम नेता आपली भूमिका किंवा आपलं मत मांडत नाहीये. हे जे काही वरवरचे स्टेटमेंट येत आहेत आणि त्यावरती गृहीत धरून 2 राष्ट्रवादी एकत्र येतील हे बोलणं कदापि मला वाटत नाही की हे चुकीचंच आहे. तर यावरती येणाऱ्या काळामध्ये हेच बघणं औचित्याचं ठरणार आहे की खरोखर 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का शरद पवार साहेबांच्या डोळ्यासमोर. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.